जण काहीतरी आलंय ते बघा मित्रांनो. आलंय ना ते म्हणजे हे साल. हा बघा अण्णा पालवते आणि आले ते म्हणजे हे साल. ही बघा मित्रांनो कसली थोपत सध्या एकदम जिवंत शेवटच्या गलीला आले ते म्हणजे जिवंत समुद्रातले मित्रांनो सापासारखे दिसणारे हे साल एकदम जिवंत आहे. हे बघा कशा प्रकारे ते मित्रांनो चालतंय. हे बघा वाकडे तिकडे बघा. आणि तुम्हाला हाताने घेऊन दाखवेल म्हणजे हे करू मित्रांनो. असं नाही तर उलट दाखवते असं तर असं आहे तर. हा मित्रांनो 2 किलोचं आहे ते म्हणजे आपल्याला साईजचं हे करू. आणि साहेब मागे वाघासारखा कलर म्हणजे बिबट्या वाघासारखा सेम डिक्टो तुम्हाला दाखवते ते म्हणजे हे साल. हा बघा एकदम वाघासारखी दिसणारी मित्रांनो हे साल. ही बघा अशा नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येते. मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज आपण चाललोय ते म्हणजे खांदा मासेमारीला. मित्रांनो खांदा आपण टाकलाय कालच्या दिवशी, तर आता आपण चाललोय ते म्हणजे पालवाला. तर खांद्याला मित्रांनो जवळजवळ आपला खांदा भरपूर असा लांब आहे. जवळजवळ 80 ते 90 गलींचा मित्रांनो खांदा आहे. तर आता जाऊन तिथं पालू आपण आपल्या खाडपामध्ये टाकलाय. तर खांद्याला काय लागते ना मच्छी ते तुम्हाला मी दाखवतोय. तर व्हिडिओमध्ये कंट्रोल राहा. काहीतरी मित्रांनो नवीन व्हिडिओ आणि थोडाच मित्रांनो आपला वॉच टाईम झाला आहे तो मित्रांनो भरण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तर चला खांद्याला गेल्यानंतर तुम्हाला दाखवते काय भेटते ते. आणि माझ्यासोबत आहे तो माझे वडील आहे बघा. दोघजण चाललो मित्रांनो खांदा पालवाला. तर चला तुम्हाला दाखवते खांद्याला काय गावते. मित्रांनो आपण चाललोय तर म्हणजे आता खांदा पालवाला आणि घास घेऊन चाललोय. हा बघा आमचं लोकेशन बांधाऱ्याच्या बाहेरचं. या साईडला बांधाऱ्याचं काम चालू आहे. चाल मला तर बांधारा मित्रांनो. आणि पाणी पण एकदम भारी आहे, एकदम खतरनाक पाणी आहे असं निवालकाच. चला थोड्या टायमानंतर आता आपण पोचू खांदा पालवाला. तर बघू तुम्हाला दाखवीन खांद्याला काय भेटते ते. व्हिडिओमध्ये कंट्रोल राहा. ही आपली होडी. आता आपण खांदा जो पालवा चालू आहे ना त्याला घास का आणली ते दाखवते. होत आहे होत थोडेसे हा बघा का आणलंय ते म्हणजे कटले मासे. खांद्याला मित्रांनो घास भरपूर लागतात त्याच्यासाठी आपण आणले ते म्हणजे कटले. हा बघा फंटूस. आता ते आपण लावू आणि काल जो खांदा टाकलाय तो पालू आणि बघू आता त्याला काय लागते ते. कटले बघा. आणि समोर तुम्हाला मित्रांनो दिसतंय ना ते वर्सोली बीच आहे मित्रांनो. तिथं पण आपल्याला हा बघा आनंद घेऊ शकता तुम्ही जर आलेत ते कधी. वर्सोली बीचच्या जस्ट वर्सोली बीचच्या समोरच आपला खांदा आहे. तिथं जाऊन आता पाल. आणि मित्रांनो आपण आलो होतो पालवाला. तुम्हाला दाखवते आता आपल्याला खांद्याला काय गावते ते. खांदा आहे ना तो अण्णा पाळवते घास लावते ना मित्रांनो. जवळजवळ 80 ते 90 गलींचा आपला खांदा आहे. आणि त्यामध्ये मित्रांनो आपल्याला बघा तुम्हाला दाखवले मग अशी आपण फंटूस आणली म्हणजे तिलापी कोण बोलतात कोण आम्ही बोलतो फंटूस. आता फंटूस आपण लावतो म्हणजे खांद्याला. तर तुम्हाला दाखवतो आपल्याला आज खांद्याला काय गावते ते. हा बघा अण्णा पालवते त्याला लाव फंटूस. हा बघा एक 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 खांदा आपण पालवत जाऊ आणि त्याला काय गावेल ना ते तुम्हाला मी 100% आपले व्हिडिओमध्ये दाखवणार मित्रांनो. व्हिडिओवर मित्रांनो नवीन असेल प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. हा बघा जवळपास आपला जवळजवळ 50 ते 60 असून दे याला घासला 50 ते 60 मित्रांनो. 50 गल आपण म्हणजे खांदा पालवला आहे. मग अशी व्हिडिओमध्ये थोडंसं लेट झालो कारण मित्रांनो आल्यानंतर आपल्याला पहिला जेव्हा गल आपण खांदा पालवतो ना तेव्हा जड येते पालवाला. त्याच्यामुळं आपण व्हिडिओ जरा लेट सुरू करतो. आणि अण्णा बघा फंटूस घास लावते कशा प्रकारे. हा बघा लाव अशा प्रकारे मित्रांनो घास आहे ना तो घरीला लावला जाते. आणि मित्रांनो जण काहीतरी आलंय ते बघा मित्रांनो. आलंय ना ते म्हणजे हे साल. हा बघा अण्णा पालवते आणि आले ते म्हणजे हे साल. ही बघा मित्रांनो कसली थोपत सध्या हे साल हातांदर. हा बघा हे चालते हातांदर असते. जराशी दरी धर तुझे. हा अशी हातांधर तंगूस हातांधर. हा तो साईडला तोंडाच्या साईडला जा. हा मित्रांनो थोडासा कालोख झालाय बघा हे साल बघा
कशा प्रकारे खांद्याला लागली जाते हे बघा. हे साल बघा. अजून आपला बराचसा खांदा पालवायचा आहे, तेव्हा तुम्हाला दाखवते काय येते. आता हे साल येते मी काढून ठेवायचं मोबाईल. हे बघा हे साल एकदम जिवंत आहे. जरा नाही घे घरी काढते, जर घरी काढत काय करू घरी बरं अंशी उठवशील काय घरी. हां हां उठव. हे बघा मित्रांनो अण्णाने घेतली गल काढून तोंडातून, त्याला हे लाव फंडूस लाव. हे बघा हे मित्रांनो मगाशी लागले आपल्याला एक चांगल्या साईजचं हेकरू आहे बघा. हे 1.5-2 किलोचं हेकरू आहे आणि या साईडला हेसा आहेत. म्हणजे खांद्याला आज मित्रांनो 40 ते 50 आपण गल पालवल्यात, त्याच्यामध्ये 5 ते 6 हेसाले आहेत. आणखीन आपला खांदा पालवायचा आहे, त्याला व्हिडिओमध्ये कंटून राहा, तुम्हाला दाखवतो अजून काय होते. घे अंशी घे, या साईडशी घे. हा मित्रांनो अण्णा परत सुरुवात करते ते म्हणजे खांदा पालवा. मित्रांनो बराच टाइम म्हणजे कमीत कमी 50, 55 ते 60 आपण गल पालवून घेतलेत आणि थोडेसेच आहेत मित्रांनो. एक लागला आहे आपल्याला 1.5 ते 2 किलोचा हेकरू. ते तुम्हाला मी आत्ता दाखवते थोडा टायमानंतर. हा गडी काढा आरपार पोटांशी यांशी त्यांकी काढा आरपार टव पाटणांशी पूर्ण. मित्रांनो अण्णा घास लावते. हा बघा अण्णा लावते, हां घास लावते आणि खांदा पण पालवते. थोड्याशात गल आहेत, आम्ही दोघांनी पालवल्या. तर तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आपली काय ना आली, त्याच्यामुळे आता नवीन मित्रांनो खांद्याची व्हिडिओ दाखवते. काहीतरी नवीन तुम्हाला मित्रांनो बघायला भेटेल म्हणून मी खांद्याची नवीन व्हिडिओ काढते. मित्रांनो व्हिडिओ पूर्ण देखा, जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला वॉच टाईम लवकरात लवकर भरायचा आहे आणि आपले चॅनल आहे ना तो ग्रो करायचा आहे मित्रांनो, म्हणजे मॉनिटायझर करायचं आहे. तर चला थोडं साहित्य तुम्हाला दाखवतं आहे. तर थोडंसं कमीत कमी 15 ते 20 गल आपल्या खेचाच्या राहिल्यात आणि त्याच्यानंतर जाऊ ते म्हणजे घास लावून उद्या पालवाला. चला आणि मित्रांनो आपला खांदा पालून झालाय आणि मच्छी बघा, हा बघा एकदम जिवंत शेवटच्या गलीला आली, त्यामध्ये जिवंत समुद्रातले मित्रांनो सापासारखे दिसणारे हेसा एकदम जिवंत आहे. हे बघा कशा प्रकारे ते मित्रांनो चालतंय. हे बघा वाकडी तिकडी बघा सेम. आणि या साईडला तो गोबर आहे, तो अण्णा दाखवून तुम्हाला हातात घेऊन. आणि एक आहे ना ते हेसाल सेम बिबट्या वाघ. त्या साईडला जा, त्या साईडला जा. आता नाही त्या साईडला जा, त्याला सावती घालपार धर त्या साईडची धर. आणि आता अण्णा आहे तुम्हाला हाताने घेऊन दाखवेल, म्हणजे हे करू ते नाही वरचं घालपार. हा धर हा असं की पोटाला हात धर, एक या पोटाला हात धर, साडवं कर. आणि मित्रांनो असं नाही तर उलट दाखवत, असं धर, असं आहे धर. हा मित्रांनो 2 किलोचं आहे ते म्हणजे आपल्याला साईजचं हेकरू. आणि साहेब मागे मित्रांनो देव बघत असेल तुम्हाला संध्याकाळचा वेळ मित्रांनो, आणि त्याच टायमाला लागले ते म्हणजे आपल्याला गोबेरा कमीत 2 किलोचा मित्रांनो आहे तो गोबेला आहे. अजून तुम्हाला दाखवतोय, तुम्ही वरचा वाघ बघितला असतो मित्रांनो, पण वाघासारखा सेम बिबट्या वाघासारखी दिसणारी हेसाल आहे ना, ते तुम्हाला समुद्रातल्या मित्रांनो साप आणि त्याचे वाघासारखा कलर म्हणजे बिबट्या वाघासारखा सेम डिक्टो तुम्हाला दाखवते ते म्हणजे हेसाल. हा बघा एकदम वाघासारखी दिसणारी मित्रांनो हेसाल. ही बघा अशा प्रकारे तुम्ही कधी बघितले असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. हेसाल बघा एकदम जिवंत टाक. आणि भरपूर मित्रांनो ह्या साईडला एक हेसाल आहे आणि ह्या साईडला हेसाल आहे. हे बघा हेसाल बघा जिवंत, खोटं नाही मित्रांनो बोलत. हा बघा एकदम डिक्टो बिबट्या वाघ. हा बघा आहे ना, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो पहिल्यांदाच आपला खांद्याचा व्हिडिओ होता, खतरनाक असा मित्रांनो, काहीतरी नवीन. बऱ्याच दिवसांनी आपल्याला काय मित्रांनो व्हिडिओ आपण पापलेला नाही जात, त्याच्यामुळे आपण नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ काहीतरी बघायला भेटेल म्हणून आपण आलो होतो मित्रांनो आज खांद्याला तुम्हाला दाखवलं 2 किलोचं हेकरू होतं आणि 5 ते 6 हे सारे मित्रांनो. अजून काय नाही आपल्याला भेटलं. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला फायनली जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.